रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघ यांच्यामध्ये जो काही वाद झाला त्या वादाचं पुनर्वसन अशा पद्धतीनं गोदावरी नदीच्या 2 आरत्यांमध्ये झालेला आहे। खरं तर प्रशासनाला यावर तोडगा काढण्यात असमर्थता आली आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या एकाच वेळेला एकाच ठिकाणी अशा पद्धतीच्या 2 आरत्या ज्या आहे त्या होत आहे। खरं तर आता राज्यभरातून भाविक या गोदा काठावरती येणार आहे, त्यामुळे आता मुख्य आरती कोणती, मुख्य आरती कोणत्या आरतीला आपण उपस्थित राहावं असा संभ्रम जो आहे तो पुढच्या काळामध्ये भाविकांमध्ये निर्माण होणार आहे। एका बाजूला पुरोहित संघ आरती करणार आहे रामकुंडावरती, तर दुसरीकडे रामतीर्थ सेवा समिती जी आहे ती अशा पद्धतीनं आरती जी आहे ती या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर गोदा काठावरची ही सगळी दृश्य आहे। आध्यात्मिक धार्मिक अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमाला एक श्रेयवादाचं गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही आरती कोण करणार याहून हा वाद सुरू झाला। ज्या पुरोहित संघाने अनादी कालापासून या गोदावरीची आरती केली त्या पुरोहित संघाला या गोदावरीच्या आरतीचा मान मिळावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती पुरोहित संघाच्या सगळ्या पुरोहितांची होती, नाशिक मधल्या वेगवेगळ्या आखाड्यांची होती आणि यासाठी नाशिकमध्ये एक ग्रामसभा देखील पार पडली। मात्र ही ग्रामसभा संपन्न झाल्यानंतर देखील यावरती तोडगा निघू शकला नाही। या उलट जाऊन ग्रामसभेमध्ये हातामध्ये लाठा काठ्या घेण्याची भाषा जी आहे ती वापरली गेली आणि त्यामुळे या सगळ्याचा वाद जो आहे तो पुढे निर्माण झाला आणि आज अशा पद्धतीनं एकाच दिवशी 2 गोदावरीच्या आरत्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण जी दृश्य बघतोय ती आहे नाशिकच्या पुरोहित संघाची। श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ रामतीर्थ पंचवटी यांच्या वतीनं ही आरती जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि त्या आरतीला मोठ्या संख्येनं स्थानिक नाशिककर जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही पुरोहित संघांचे पुरोहित जे आहे ते उपस्थित आहे। खरं बघितलं तर या आरतीचा मान आणि या आरतीची पूजा जी आहे ती असंख्य वर्षांपासून पुरोहित संघ करत आलेला आहे। जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्याची आरती सुद्धा याच पुरोहित संघांच्या वतीनं केली जाते। ज्या ठिकाणी आता पुरोहित संघ आरती करतोय त्या ठिकाणी एक ध्वजस्तंभ आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। हा ध्वजस्तंभ जो आहे तो सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजस्तंभ आहे आणि त्याच्याच बाजूला एक मंदिर आहे जे गंगा गोदावरी मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला जी शेकडो वर्षांपासून चालत आलेली महाआरती आहे, गोदावरीची आरती आहे, ती त्या ठिकाणी केली जाते। मात्र त्याला शासनाने मान्यता दिली नाही किंवा त्यांना शासनाने ही आरती करण्यासाठीची परवानगी जी आहे अर्थात शासनाचा निधी दिलेला नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीची एक महाआरती जी आहे ती या ठिकाणी संपन्न होतीये। त्यामुळे नाशिकमध्ये असलेल्या वेगवेगळ्या आखाड्यांच्या महंतांनीच देखील पुरोहित संघाने जी आरती केली जाते, पुरोहित संघाच्या वतीनं जी आरती होती त्या आरतीला प्राधान्य दिलं आणि ज्या वेळेला नाशिकमध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला देखील नाशिक मधल्या पुरोहित संघाने पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की रामतीर्थ गोदावरी समिती जी आहे त्यांनाचा आणि यांच्यातला वाद झाला। आताच या ठिकाणी ज्या शासनाच्या समितीने ज्याला परवानगी दिली त्या ठिकाणी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त बोलताय। आपण तिकडे जाणार आहोत। माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल मी याला विनंती करेन की या ठिकाणी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीनं शासनाने ज्या रामतीर्थ गोदावरी समितीला आरतीची परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी त्या आरतीला संरक्षण देण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी आलेले आहे आणि पोलीस आयुक्तांनी एक सूचक विधान जे आहे ते आता या ठिकाणी भाषणामध्ये केलेलं आहे। पोलीस आयुक्त नुकतेच असं म्हणालेले आहे की जोपर्यंत या ठिकाणी ही आरती सुरू आहे तोपर्यंत हा मान जो आहे तो रामतीर्थ सेवा समितीला असेल आणि आरती कायमस्वरूपी या ठिकाणी होईल अशा प्रकारचं संरक्षण जे आहे ते त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक या ठिकाणी बोलताय आणि त्यांनी या संपूर्ण आरतीला जे आहे ते संरक्षण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे की काहीही झालं तरी रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं होणारी जी आरती आहे त्याला पोलिसांचं संपूर्ण संरक्षण असेल आणि पोलिसांनी एक प्रकारे शासनाने नेमलेल्या या रामतीर्थ सेवा समितीच्या आरतीला दुजोरा दिलेला आहे। पोलीस आयुक्तच आता या ठिकाणी बोलून गेलेला आहे, पोलिसांचा एक बंदोबस्त आहे। आता काही साधू म्हणतात त्या ठिकाणी बोलताय, दुसरीकडे पुरोहित संघाची आरती जी आहे रामतीर्थाची ती त्या ठिकाणी संपन्न होती। एक धार्मिक माहोल आध्यात्मिक माहोल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आता काही साधू महंत जे आहे ते या ठिकाणी बोलतायत, ते नेमकं काय बोलताय ते आता आपण ऐकूया। गोदावरी की आरती
का प्रारंभ जो यहाँ से हुआ है, इसके लिए समिति को